उंबाणी अशा दोन नामांकित संघांमध्ये सामन्याला होती सुरुवात. 4 वर्षे मॅच दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिला बॉल चांगला पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल विट दिली होती, मात्र रूम बनवून थुंब काहीतरी करण्याचा प्रयत्न होता आणि म्हणून लॉफ्टेड ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. ज्यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज येतो त्यावेळेस हीच लेन फार महत्वाची असते. यावेळेस चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. ज्यावेळेस उजव्या हाताचे गोलंदाज असतात त्यावेळेस हीच लाईन आणि हीच लेन, ज्यावेळेस डाव्या हाताचे गोलंदाज असतात त्यावेळेस ओव्हर द विकेट अगदी पायामध्ये बॉल टाकणं गरजेचं आहे. सातत्याने हे चित्र आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नेहमी पाहिले आणि तेच चित्र इथे देखील आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, फलंदाज बाद, विकेटचं पतन. 2 बॉलवरती संघर्ष, तिसऱ्या बॉलवरती तो संघर्ष तुटलाय. गुरुनाथच्या खेळीचा अंत. धक्का क्रमांक पहिला बसत असताना मैदानावरती टीम उंबाणी संघाला फलंदाज गुरुनाथ बॅक टू दी पवेलियन. असा खेळाडू 2 बॉलवरती 2 सिक्सर खलीच्या बॅटमधून मागील मॅचमध्ये पाहिले आपण, आणि एकतर सर्वात मोठा षटकार होता या स्पर्धेमधील असा खली आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. हाय रीच विथ प्रॉपर स्ट्रेंथ असणारा खेळाडू म्हणजे खली आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकावर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ज्यावेळेस मैदानावरती असतं त्यावेळी आपण पाहतो गोलंदाजाला कुठेतरी थोडंसं संघर्ष करत असताना, मात्र आता खली पाहायला मिळेल. खलीच्या विरोधामध्ये गोलंदाज जयश्री कशी गोलंदाजी असेल पाहणं इंटरेस्टिंग. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नीट होत नाहीये. इनसाइड द सर्कल मिड ऑन मध्ये फिल्डिंग लाजवाब. आलाय बॉल डॉट. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. पहिले 2 बॉल 2 डॉट, त्यानंतर आली तिसऱ्या बॉलवर विकेट. चौथा बॉल डॉट. कमबॅक झालंय अनखरपाडा संघाचं. जे अंबानी संघाने मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली तो आता स्ट्रगल करत असताना संघ पाहायला मिळतोय. बॅटची एज मिस्टेक झाली कीपरच्या वतीने, आणि अगदी कीपर पासून दूर मिस्टेक कीपरची नाही आहे, इथे थर्डमॅनच्या खेळाडूची मिस्टेक आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ सोबत आहे खलीच्या आणि बॉल निघून चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. पिन होतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. पडल्यानंतर थोडंसं जास्त वेगाने आणि थोडं जास्त डायव्हर्ट होत असताना पाहायला मिळाला. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट. या मॅचची गोल्डन विकेट. मात्र एक्झॅक्टली काय घडलं हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. विकेट, येस इट इज. फलंदाज बाद झालेत. राजे छत्रपती अनखरपाडा संघ या मॅच मध्ये फ्रंट फूट पोझिशन वरती आहे, मात्र कमबॅक करावा लागेल
कमबॅक साठी ओळखले जातात प्रशांत आणि प्रशांतच्या खांद्यावरती इथून उंबारणी संघाची जबाबदारी आहे. वाह काय बॉल आहे, फलंदाज बाद, बॉल ऑफ दी टुर्नामेंट. अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय गणेशच्या वतीने. पहिलाच बॉल आणि बॉल ऑफ दी टुर्नामेंट टाकत असताना डायरेक्ट एष्ट्या वाकल्या गेल्यात. यू मिस आय हिट, फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन गणेशच्या वतीने, बॉल ऑफ दी टुर्नामेंट. कांबा बी आणि टीम दहिवली टॉससाठी लगेच आपण रिपोर्टिंग करायचं आहे. पुढे मॅचमध्ये टॉस केला जाईल. धावसंख्या फलकावरती 4, गडी गमावलाय 3. फलंदाज प्रशांतच्या खेळीचा देखील अंत. आता करण आणि तेजस्वी 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. वाह काय गोलंदाजी आहे, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज गणेशच्या वतीने. स्लिंगी ॲक्शन आहे. ज्यावेळी राऊंड द विकेट स्लिंगी ॲक्शन होते त्यावेळेस तो बॉल जरा जास्तच क्रॉस अँगलने जातो आणि तिथे दुविधा आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. वाह काय गोलंदाजी आहे. वन्स अगेन मात्र थोडीशी दूर, हरकत नाही आहे. रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोचली ती मात्र 5 या आकड्यावरती. यांची धुमाळ सर प्रिन्स ऑफ अरब त्यांच्या वतीने हे स्कोरबोर्ड नटलेलं सजलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील विशेष आपण कौतुक करणार आहोत. सातत्याने आम्हाला खंबीर साथ देत असतात. मित्र कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे नयन सर आहेत. त्यांचं देखील मी विशेष कौतुक करणार आहे. ज्या ज्यावेळी आम्हाला अगदी कुठल्याही क्षणी काही गोष्टीची गरज लागते, नयन दादाला कॉल आणि मॅटर सॉल्व. यावेळेस विकेट, फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं होत असताना पतन, बॅटरच्या खेळीचा अंत, पंचांचा इशारा देखील येत असताना फलंदाज बाद. विकेटचं पतन, फलंदाज बाद होतील. 4था धक्का बसतोय टीम उंबारणी संघाला. 1 more विकेट डाऊन. संदेश पाहायला मिळतील. नवीन बॅटर. यावेळेस अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतीये. अप्रतिम गोलंदाजी गणेश यांच्या वतीने. जबरदस्त गोलंदाजीचा मुजाहिरा मैदानावरती. एकूण खेळाडू बाद झाले 4. धावसंख्या फलकावरती 5. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. आणि शेवटचा बॉल तो देखील आलाय. डॉट. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होईल. जबरदस्त गोलंदाजी राजे छत्रपती क्रिकेट संघ अंकरपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळते. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक पाहायला मिळेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ उंबारणी संघाची असेल ती म्हणजे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. ज्यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या दिशेला. हा पहिला असा स्ट्रोक आहे जो विश्वस्त पाहायला मिळतोय. फलंदाजच्या बॅटमधून हा A1 क्वालिटीचा संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय षटकार. इलेवन ऑन द बोर्ड. जबरदस्त आता फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. येस, टॉस साठी कॉल केलाय टीम कांबा ब आणि टीम दहिवली. आपण लगेच टॉस देखील करणार आहोत. दहिवली आणि कांबा ब, चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय.
सामना 4 ओव्हरचा असेल याची देखील नोंद करून घ्यायची दोन्ही टीम. फलक पाहायला मिळतोय जो मात्र 6 धावांच्या मदतीने 11 आकड्यावर. निहालच्या विरोधामध्ये फलंदाज करणचं आक्रमण इथे पाहायला मिळेल आणि उंबारडी संघाला हेच आक्रमण गरजेचं, कारण आता 2 षटकं शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये तोडाफोडा ह्या कामगिरीवरती करावी लागेल. बॅटिंग यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येतील. मिस्टेक झाली आहे, अखेर पाहायला मिळते बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा खेळखंडोबा देखील तिकडे पाहायला मिळाला, कारण मिस्टेक थोडीशी पाहायला मिळतीये, एरर पाहायला मिळालं फिल्डिंगचं. जजमेंट थोडंसं चुकीचं आणि त्याला अनुषंगून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. मिळतात नशिबाच्या 4 धावा. जी गोलंदाजी केली त्याच्यावरती पाणी निहालच्या या गोलंदाजीवरती आलंय. मागील मॅचचा हिरो ज्याने तब्बल 12 धावा डिफेंड केल्या होत्या, तो खेळाडू आता या मॅच मध्ये थोडासा टेंटेटिव्ह गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा मिसहिट पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर बॉलच्या मागे, मात्र रेस जिंकत असताना बॉल निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक नलगचा दुसरा नशिबाचा चौकार. बाजूला वाई विनंती असेल, आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत पोहोचतीये. पडद्यावर आपण बसले तर पडद्यावरती बसू नका, ही आपल्याला विनंती असेल. चौकार आलाय, चौकाराच्या साथीने धावसंख्या 19 या आकड्यावरती. जबरदस्त फलंदाजी करणच्या वतीने पाहायला मिळते. असं म्हणतात ना की हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, करण अपने टीम की जरूरत देखते आणि जरूरत होती धावेंची ती पूर्ण करत असताना करणच्या बॅट मधून 2 चौकार आले होते, मात्र यावेळेस कमबॅक झालाय निहालचं. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळतीये. इट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट, जसे जसं उत्तर ऍक्शन वरती रिॲक्शन, वार वरती पलटवार. चांगली गोलंदाजी झाली होती, मात्र एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर इथे विकेटचं पतन झाले. फलंदाज होतील बाद, करणच्या खेळीचा अंत, बडी मछली जाल में. यावेळेस डाऊन द ग्राउंड स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये फिल्डर असेल, फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळेल. क्रिकेट विश्वामधील सर्वात सेफ फटका असतो. मिडॉन दोन्ही खाली होते, मात्र लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते. अलॉंग द कार्पेट व्ही शेप मध्ये कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑन मध्ये बॉल अगदी वेगाने ट्रॅव्हल होत होता. लॉंग ऑन मधून फिल्डर जोपर्यंत अगदी स्ट्रेट आले, रुपेश 2 धावा मैदानावरती कंप्लीट. यावेळेस टॅप स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला स्वीपर कव्हरचा फिल्डर जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 3 देखील मैदानावरती समाप्त होईल. हे षटक उंबारडी संघासाठी फार चांगले राहिले. या षटकामध्ये 1 सिक्सर, 2 चौकार देखील आलेत, 1 डबल, 1 सिंगल आली. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल 3 षटकांच्या अखेरीस आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारडी संघाची धावसंख्या ही 22 आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे सुदृढ स्थिती आहे. आता शेवटचं षटक 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मिनिमम तुम्हाला 17 ते 18 धावा बनवणं गरजेचं असणार आहे. फार चांगली कामगिरी जी मात्र आपल्याला अंखरपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाली, नो डाऊट ॲट ऑल. मात्र आता कमबॅक करणं गरजेचं राहणार आहे. तो कमबॅक होईल का हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग. रवी सरांना आपण पाहू शकतो ॲज अ बॉलर षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती असेल. 22 धावा फलकावरती. यावेळेस इन टू दी स्लॉट मिस हिट पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल रुपेश कॅच साठी गेले होते, थोडंसं अनुमान चुकीचं पाहायला मिळालं. बॅलन्स गमवत असताना थोडंसं तो हातामधून बॉल निसटला. ज्यावेळेस तुम्ही रनिंग करता त्यावेळेस रिले कॅच घेण्यासाठी थोडंसं तुम्हाला शेवटच्या मोमेंट पर्यंत बॉलवरती कैनी आणि करडी नजर ठेवणं गरजेचं असतं. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं नाही. 2 धावा आड होतील, धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती भावा 24. यावेळेस चांगला बॉल, चांगली गोलंदाजी रवी सरांच्या वतीनं. इथे प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता रवी सरांनी दाखवली आहे. रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न जर पाहायला गेलं तर
फलंदाज वैभवकडे ताकद आहे आणि जर त्याच्या पुढ्यामध्ये रडारमध्ये ठेवलं तर तो बाहेर मारू शकतो. म्हणून प्रेझेन्स ऑफ माइंड फार चांगली दाखवतायत. रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस देखील ऑन साईडला वळवलाय अलॉंग द कार्पेट. वा काय फिल्डिंगचा एफर्ट आहे सचिनच्या वतीने, जबरदस्त एफर्ट आणि वन शॉट, त्यामुळे एकच धावा असेल. म्हणजे गरिबी में आटा गिला. एक तर धावा येत नाहीयेत, एक तर कर्जबाजारी त्यात उसना शेजारी. धावा येत नाहीयेत, अशा वेळी तुम्ही 2 धावा घेतल्यात, विकेट देखील गेल्यात, मात्र तुमची एक धाव शॉर्ट झाली आहे. त्यामुळे फक्त एकच धावा ऍड होईल. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला बॉल नुकताच आपल्याला पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेटमधील एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, बायकर मॅन फ्रॉम निंबवली, कृष्णा केणे सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. वेलकम कृष्णा सर, आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस मिसिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, फॉलो थ्रू मध्ये, वेल कॅच वेल कॉट, जबरदस्त जजमेंट पाहायला मिळते. फलंदाज बाद होतील विकेटचं होत असताना पतन. धक्का क्रमांक मैदानावरती बसत असताना तो म्हणजेच आय थिंक 6वा फलंदाज बाद होईल. वैभवच्या खेळीचा अंत. आणि अभयच्या वतीने हॅमर करण्याचा प्रयत्न मैदानावरती कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा टेंटेटिव्ह अप्रोच, फलंदाज होतील बाद. धावसंख्या फलकावरती 25. 4 षटकांच्या अखेरीस 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारणी संघाची पाहायला मिळते. तर 20 सुमधुर आवाज ऐकाल पुढील सत्रामध्ये, जिथे राजे छत्रपती अंकरपाडा संघाला विजयासाठी असेल ती म्हणजेच 26-26 धाब्यांचं लक्ष्य.
थँक्यू सो मच. प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण ऐकला आणि धाव बनवल्या फक्त आणि फक्त 25 आणि 26 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. स्ट्राईक केलेला बॅट्समन सचिन मगर, रन मशीन या संघाची, आणि रवी धुमाळ देखील आहेत महाराष्ट्र पोलीस. पहिला चेंडू बिगेट स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. धावसंख्या आहे 6. पहिल्या चेंडूवरती येतो हा षटकार. अभय गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस, पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. त्याला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. नो +6. अजूनही 13ची गरज आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट, आणि फ्री हिटला देखील पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. सलग चालाय हा तिसरा षटकार. सुरू आहे. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलाय करण पाटीलने आणि फलंदाज झालाय बाद सचिन मगर. बॅक टू द पवेलियन. बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. दयानंद, लाईन पाहावी लागणार आहे. सीमा रेषेच्या बाहेर चौकार तर येतोय आणि पंचांचा इशारा 22. दयानंद स्ट्राईक इनला आहेत. षटकार मारून हा सामना जिंकून देतील का राजे छत्रपती अनकरपाडा या टीमला. दयानंद, एक चेंडू शिल्लक आहे. फक्त 3 धाव बनवायचे आहेत. आणि यस, षटकार मारून हा सामना जिंकून दिलेला आहे आणि राजे छत्रपती अनकरपाडा संघ दाखल होतोय उपसभापती चषकाच्या थेट क्वार्टर फायनल साठी. हा संघ क्वालिफाय होतोय. षटक हाताळलेला आहे आणि 2 विकेट देखील मिळवलेत. गणेश आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. कांबा